गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग असा आहे की सकाळचे वाजलेत अराऊंड 8:30 आणि आपल्याला आज जायचं शूट करायला. पहिले आतमध्ये जाऊ. आपण शूट करायला चाललो आहे आज युवराज पाजीसोबत. म्हणजे युवराज पाजी माझ्यासोबत चालला आहे आणि मग संध्याकाळी आपण जाणार युवराज पाजीसोबत. आता शूट करायचं म्हणजे सकाळी आम्ही काल रात्री ऑफिसलाच होतो, त्याच्यामुळे थोडं आवरलं वगैरे आणि पॉवर बँक लो आहे असा विषय. पॉवर बँक चार्जिंग करावं लागेल. हां पूर्ण काय पूर्ण डाऊन आहे. तेच म्हणलं ना मग मी तुला, म्हणून तुम्ही आणायला लावले तुला. तर मित्रांनो आता विषय असा आहे की आपल्याला पहिले इथून जायचं आहे पुण्याला. आपण कॅमेरा रेंट केला, तो कॅमेरा कलेक्ट करायचा, मग तिथून चिंचवडला जायचं, चिंचवडला शूट करायचं, मग घरी यायचं, घरी म्हणजे ऑफिसला यायचं, एडिटिंगचं काम करायचं आणि संध्याकाळी परत शूटला जायचं आहे. संध्याकाळचं शूट झालं किंवा परत सकाळी मॉर्निंगला शूटला जायचं आहे. म्हणजे आता कंटिन्यू 2-3 दिवस जरा थोडा शेड्यूल वगैरे पॅकच आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आता बघूयात पुढं ब्लॉग कसं काय चालतं आहे. सध्या तरी आमचं सगळं आवरून वगैरे झालं आणि आम्ही निघायच्या तयारीत आहे. 5 मिनिटात आम्ही इथून निघणार. पहिले कुठेतरी नॉर्मल असा नाश्ता करू, मग पुढे जाऊयात. मित्रांनो मी हा नवीन चष्मा खरेदी केला होता, कसा वाटतंय नक्की सांगा. म्हणजे मला तरी असं वाटतंय की थोडा मोठा वाटतो असं वाटलं मला पहिले, पण नंतर मग श्रेयस दादा वगैरे बोलले की काही गरज नाही, नॉर्मल आहे. त्याच्यामुळे मग घातला. आता चष्मा घालायचं रिझन असं आहे की काय होतं, हेल्मेट घातलं ना तर हेल्मेटमध्ये मग काहीच घालता येत नाही असं आहे. मग हे कसं जरा डोळ्यांना पण प्रोटेक्शन राहते आणि हवा पण येत राहते आतमध्ये, असं चाललेलं, म्हणून मग घातलेलं मी चष्मा. अरे लावणार पण आणि थांबा लावतो, शेट लावतो ते. चलो ये अपना इधर गड्डी, चलो. आपल्याला आता खडकीमध्ये आलो आहे आम्ही. आता सिग्नल लो आहे इथं. साऱ्या मध्येच येत आहे. फक्त स्पीड असून फायदा नाहीये, तुम्हाला कंट्रोलिंग पण जमली पाहिजे तेवढी. नाही मग आता पावायला गाडी कोणी पण हे पटलं नाही मला, बंद केले तू. गेरात उतरत नव्हता म्हणून बंद केली. सिग्नल नाही सुटला काय, आणि त्याला आधीच पडायची काय. ती पडू दे, घ्या आपण कायला पडायचं. इकडे काही आहे भाई, ऑलरेडी लेट आहे तसं. लवकर आलोय, 9:30 वाजले आताची. हा चला चला, सिग्नल सुटला काय. तर मित्रांनो आता आपण आलो आहे, हे कुठं गेलं, हां प्राईम सनझोम्सला. आपण जे काल रेंट वगैरे केले होते ना ते आता कलेक्ट करू. म्हणजे इथं आहे ऑलरेडी, ओपन आहे ऑफिस. चलो लेट्स गो अँड कलेक्ट आवर आयटम्स. तो गाईज आपण आत्ता आपला कॅमेरा कलेक्ट केला आहे आणि आता इथून आपल्याला जायचं आहे चिंचवडला. अराऊंड 15 किलोमीटर्स आहे इथून त्या अंतर आणि सोपा रूट आहे, एकदम सरळ रूट आहे. सो लेट्स गो आणि तिकडे गेल्यावर मग आता तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो मी.
भाई लोग ये क्या है? जर्मन बुगडी. भाई इसके बोलते रुब्बा. तर मित्रांनो आपण आलो आता आपल्या ह्या लोकेशनला हायपरलेक्स ग्राफिक्स कोटिंग. म्हणजे यांचं कोटिंगचा पण बिझनेस आहे आणि म्हणजे चल या आतमध्ये या. त्यांचं गाड्यांचं वगैरेचं पण कोटिंग करतात हे आणि प्लस त्याच्यासोबत किचनचं पण आहे. सो लेट्स गो अँड मीट देम. झाले ओके. मित्रांनो मी तुम्हाला आता जरा एक गोष्ट दाखवतोय. ये देखो, हे बघा, हे बघा, सगळ्या बाईक्स म्हणजे सगळ्या सुपर स्पोर्ट्स बाईक आहेत. दिस बाईक ते एक्स्ट्रीम सारखं तिला हे H2 ब्रो ती कम घेतात, लई कमी असते रे, लई. कावासाकी H2 आणि म्हणजे ऑलमोस्ट बाईक्स बघा राहो, काय बाईक्स आहेत. ती एक तिथं उभी आहे बेनलीची. ही ॲडव्हेंचर बाईक आहे, ADV आहे. ADV हां, मिनी कूपर पलीकडे आहे. मिनी कूपर बघितलेली आहे. ती एक गाडी काय क्लास आहे ती गाडी. हां सो गाईज आता हे जे गाड्यांचं स्टोर आहे ना, ॲक्च्युली आपलं ह्याचं नाही आहे. आपलं जे किचन आहे ते त्या साईडला आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडच्या साईडला किचन आहे. आता आपण सगळं आपलं सेटअप वगैरे लावला. आता ते सर येतात, सो त्यांचं शूट वगैरे घ्यायचं आपण. अँड टॉकिंग अबाउट द बाईक्स, जेवढं बघावं तेवढं कमी आहे रे ह्यांच्या बाईक्स. आता ह्यांचं सांगणं असं आहे की ह्यांच्यातल्या 6 ज्या बाईक्स आहेत त्या जॉन एब्राहमच्या आहेत. राईट राईट. मला पाहिजे आता काय म्हणते 6 बाईक काय म्हणते, समथिंग 1 CRच्या वरती जाते. ऑल द बाईक्स आर इन CR. हे डोगेश भाऊंकडं बघा कसा निवांत झोपला आहे डोगेश. आणि तो एक गडी स्नॅप लवर, नुसतं स्नॅप टाकतो आहे गडी. आता जर तुम्ही बघितलं ना ते ह्या साईडला जे आहे ना, हा म्हणजे हा जो आतमधला सेटअप आहे ना, हा आपला किचनचा सेटअप आहे. म्हणजे इथं शूट आहे आपलं. सो दिस इज वॉट इट इज. म्हणजे बिजलीनगरमध्येच आहे हा एरिया. तर ह्यांचं जे ओनर आहेत अनिकेत काळे म्हणून, तर ते हे सगळं हँडल करतात. म्हणजे यांचं काय म्हणतो आपण ते कोटिंग वगैरे झालं, परत त्यांना पॅशन म्हणून ते किचनसाठी पण किचनचे पण व्हिडिओज वगैरे शूट करणार असा विषय. मित्रांनो हे वेट वाईप्स आहेत आणि ह्याच्याने मी आत्ता चेहरा साफ केला तर धूळ बघा किती निघाले त्याच्यावर. म्हणजे एवढ्या धूळमध्ये आम्ही सगळं हे करून येतोय चेहरा साफ करायचं आणि चेहरा साफ करायचं सोडून आम्ही सेटअप लावत बसतोय. किती आम्ही शहाणे म्हणा म्हणजे. पण मित्रांनो बाईक्स बघा, बाईक्स नादच खुदा, नादच खुदा. दोस्तो अभी देखो मेरा लुक कैसा हो गया. आता कसं दिसतोय काय माहिती, म्हणजे मी ट्रायल घ्यायसाठी शूट करतोय. पाणी राहू दे ना, जेव्हा लागेल तेव्हा हे करायचं. शॉर्ट बघितलं त्यांचे. यस, मस्त पैटिस खाने का विषय चल रहा है इधर. मित्रांनो तर आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता बॅक टू आपण शूट जाऊयात. म्हणजे त्यांना थोडं यायला थोडा वेळ होता अजून, म्हणजे वेळ आहे नाही, आलेत ते ऑलरेडी. पण विषय काय झाला की त्यांचं कोणतं तरी क्लायंट मिटिंग होती, त्याच्यामुळे मग आपण थोडंसं पॉज घेतला, एक 5 मिनटाचा ब्रेक. तेवढ्यात नाश्ता करून आलो आहे. आता कसं टेन्शन नाही, नाश्ता केला म्हणजे किती वेळ शूट करा, 4-5 तास शूट करा, टेन्शन नाही. चलो. तर त्याने पण सांगितलं खायचं थोडं. त्यांनी काय सांगितलं कांद्याला एक वेगळी टेस्ट येते आणि पूर्ण कलर आहे ना याचा तो असा डार्किश होतो. अख्खा मसूर कधी असा लाल कलरचा नसतो, थोडा डार्क असतो. तर हे थोडे जास्त आहे कांदा लसूण मसाला.
तर आता याला शेवटचा तडका द्यायचा. हॅलो. अरे वो तेरे को भी इज्जत नहीं दे रहा रे. हुशार है. भाई नाम क्या है तेरा? भाई भाई तेरा नाम क्या है? योगेश भाई. योगेश भाई. किती असेल समथिंग. तर मित्रांनो आता आपलं शूट वगैरे सगळं झाले आणि म्हणजे हे कुठं गेला इथं अख्खा मसूर रोटी वगैरे यांनी बनवलेलं. तर आता ह्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही टेस्ट करून जा. आता आपण टेस्ट करून बघू आणि कसं वाटतं यांचं रिॲक्शन घेऊ. कुठे हे फक्त आमच्या ब्लॉगमध्ये बाकी कुठंच नाही आहे. थांब हे पकड एक मिनटं मी सही करतो ह्याच्यातच येईल. ते म्हणले का ते म्हणतं तुमच्या जास्त नाही खायचं कारण की ट्राय करायचं फक्त आपल्याला. तेच. हर्षल द कुकर. कुकर. चलो मित्रांनो आता ह्याला ट्राय करूयात आपण. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे मायराच्या घरून एलसी वगैरे काय ते एडी वगैरे घ्यायला. आता युवराज गेला आहे आतमध्ये एडी. सकाळी आम्हाला जायला फक्त 40 मिनटं लागले अंतर आणि तेच अंतर रिटर्न यायला आम्हाला आता ऑलमोस्ट म्हणजे निम्म यायला आम्हाला 40 मिनटं लागले म्हणजे ट्रॅफिकमुळे. चला आता थोडी गडबड आहे पुढे गेल्यावर बोलतो आता. ये ठिकाण पे श्रेयस बोगोरे यांचं आगमन झालेलं आहे. फुल चष्मा विष्मा घालून. लय गरम होत आहे. गरम तर होतच आहे. अरे आमची तर वाट लागली बाबा. तुम्ही कसे आले रे? आम्ही लेसोसाठी आलो माहिती आहे का? लेसोसाठी आलो आम्ही काय गरज होती 90-100च्या. खाली स्माइल. इधर इनका ब्राइडल का शूट चल रहा है. ओके स्माइल. ओपन दे ओपन दे ओपन दे. नॉर्मल खाली डोळे. ओके सरळ डोळे ठेव. तू असं क्रॉस. तर आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाग्यलक्ष्मी लॉन्चमध्ये. आणि आता आपलं इथून पुढं काम चालू होणार आहे संगीतचं. नवरदेव नवरी दोघात पार्टी आलेली आहेत. आता त्यांचे फोटो काढायचे आहेत. मी ट्रेडिशनल करतो आहे, भाऊ सिनेमॅटिक करतो आहे, तो कॅन्डिड करतो आहे आणि अजून एक भाऊ त्याचं नाव काय निखिल भाऊ अजून एक ट्रेडिशनल व्हिडिओ करतो आहे. चला मित्रांनो जरा मोबाईलला चार्जिंग कमी म्हणून थोडं हे कमी आहे. पण आता आमचं इथं चालू आहे हेल. हा काहीच दिसत नाही आतमध्ये बसलं तरी. नंतर शूट करतो मी, जाऊ द्या. फायनली शूट उरकत आले. येड्यागत नाचलो का रे? हा बघ आता वार वल्ला वल्ला झालाय वार. चलो आता नेक्स्ट बघू काय होतं. तू गांड दे ना डायरेक्ट जा ऑफिसला जाऊन झोप डायरेक्ट म्हणा. अरे झोप आहे मला लक्षात नाही. ये मला झोप लागली तर ये म्हणा. या ठिकाणी आमचा पॅकअप झालेला आहे आणि लय वेळ झाला म्हणजे अराऊंड किती फक्त अर्धा दिवस शूट होतं म्हणजे आपल्याला दिवसभर होतं ना रे. हां तरी एवढी लागली आमची. लागली नाही आता उलट दिवस शेवटच्या टायमिंगला लय दिवस आला. एकदम 7 वर्षाची. ते खरं आहे गाणे बिणे ऐकलं माहिती मूड होतो जरा. पण जरा आता हे बघा
लय टाइमपास करते का रे काम झालं कधीच टाइमपास करते भाऊ युवराज हा का? आमची बॅगा बिगा पॅक करून झाले सगळं पॅक करून झाले भाऊचं भाऊ रेडीच आहे मला अजून कॅमेरा पॅक करायचं चल आपलं तुमच्या गाड्या आहे मी का थांबलोय? कॅमेरा नाही इकडे माझ्या सामान बॅग तुझ्या गाडीचे ना पॅक तुमच्या गाडीत आहे ना शेट चला मी एलची घेतो इकडे दे येलची मी काय घेऊ चला सो गाईज रात्रीचे ऑलमोस्ट आता वाजले हे बघा इकडं 12:49 म्हणजे 1 वाजत आलेत आणि आम्ही आत्ता शूटवरून जस्ट आलो आहे सो पहिले तर डेटा कॉपी करून घेतला म्हणजे डेटा कॉपीच चालू आहे सध्या मग थोडंसं जरा चिलआउट चालू होता युवराज अजून आला नाही आणि शिवाय मागून येणार होता पण दावा अजून आला नाही आहे सो आपलं सगळं म्हणजे आता लाईक आजचा दिवस तरी तर संपतोय आणि परत उद्या सकाळी आपल्याला 7 वाजताच उठून लगेच शूटला जायचं आहे म्हणजे सेम ज्याचा शूट होता ना त्याचं संगीत वगैरे होतं त्याचं उद्या आता वेडिंग आहे सो मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात कारण आता काही पुढं काय दाखवणार नाही अरे झोपा रे वाजले किती रात्रीचं 1 वाजलाय 1 वाजलाय 1 वाजता आम्ही कामावरून आलो आता 2 तास झोपायचं परत उठायचं परत आवरायचं परत जायचं चालायचं काम आहे मला आणून झोपा चला आता झोपतो आम्ही गुड नाईट मित्रांनो तर आता मी म्हणजे विचार चाललाय की 2 दिवसाचं एकच ब्लॉग करावं पण ते लय मोठं होईल कारण तिकडचं शूट इकडचं शूट असं कंबाईन मग त्याच्यामुळे माझा तरी विचार चाललाय हातचं सेपरेट करावं सो आजचा ब्लॉग इथं संपतोय गुड नाईट बाय बाय सी यू आवडला असेल ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा आणि वेडिंगचे पण हा फिल्म प्रोजेक्ट कंप्लीट झाला ना की मग मी तुम्हाला त्याचा आउटपुट पण कशावर तरी दाखवतो चलो बाय बाय